आज आपण करत आहोत स्टीम फूड, सगळ्यांना आवडणारं चॉकलेट पुडिंग, ते स्टीम्ड। तर चॉकलेट पुडिंगसाठी हे चॉकलेट जे आहे हे आपण आधी मेल्ट करायचे। तर मेल्ट करण्यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवूया। 1 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह हवेवरती चॉकलेट मेल्ट होणार आहे। तो तोवर इकडे आपण थोडीशी तयारी करूया। स्टीमर गरम होत आहे आणि स्टीमरच्या थाळ्यांना मी पूर्णपणे बटर लावलेलं आहे। चला आता घेऊया मैदा। मैदा त्याच्यामध्ये घालूया थोडीशी कोको पावडर, त्यात घालूया थोडीशी बेकिंग पावडर आणि हे सगळं नीट चाळून घेऊया। चला आता ह्याच्यामध्ये घालूया अंड, चॉकलेट तयार। आणखीन एक अंड, आता चॉकलेट झालंय का बघूया। झालंय की नाही? झालंय। हे चॉकलेट आपलं मस्तपैकी वितळलंय। तर हे चॉकलेट आपण आता ह्याच्यामध्ये घालूया। थोडंसं व्हॅनिला एसेन्स, मग थोडीशी ब्राउन शुगर, जास्त नाही, आणि हे सगळं आपण मिक्स करणार आहोत। जर मिक्स करताना वाटलं की खूप जास्त घट्ट होत आहे तर आपण याच्यामध्ये थोडंसं दूध घालूया। वाह, चॉकलेट पुडिंग, हे अगदी रिच चॉकलेट पुडिंग आपलं तयार होत आहे। पण एवढं सगळं मिक्स करून सुद्धा मी एकदा ह्याला बीटर मध्ये मिक्स करणारच आहे। वाह, हे बघा किती सुरेख आपलं हे बॅटर तयार झालंय। तर आपण आता ह्याला स्टीम करत ठेवूया। तर स्टीम करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, मी ही थाळी तयार केलीच आहे। तर ह्या थाळीमध्ये आपण हे भरूया। आणि अगदी वरपर्यंत हे आपण भरायचं नाहीये, कारण ह्याच्यामध्ये अंड आहे, नंतर ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर आहे, त्यामुळे स्टीम होताना हे चांगलं असं वरती फुगून येणार आहे। वाह, तर आपण एवढी तरी जागा ह्याच्यामध्ये सोडणार आहोत। तर हा आपला स्टँड आणि ह्या स्टँड मध्ये हे चॉकलेट पुडिंग। तर हे पुडिंग आपण आपल्या स्टीमर मध्ये ठेवून द्यायचंय। झाकण बंद करून टाकलंय। 30 मिनिटात आपलं हे सॉफ्ट रिच चॉकलेट पुडिंग तयार। कशी वाटली रेसिपी? नक्की ट्राय करा।